कोपरगाव तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे उपसरपंच शिवाजी जाधव यांच्या विरोधात अनिल पंजाबी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। आपल्या मागण्यांसाठी अनिल पंजाबी 28 ऑगस्ट रोजी करंजी गावात उपोषण करणार असून याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका आणि सर्व बाजू स्पष्ट केली असून त्यांनी याबाबत प्रशासकीय कार्यालयात निवेदन दिले असून या आंदोलनाकडे आता करंजी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। उद्यापासून जे उपोषण सुरू करणार आहे, उद्या मी उपोषणाला बसत आहे मारुती मंदिराजवळच। माझा विषय असा आहे, या झालेल्या त्याच्या 15 ऑगस्टची ग्रामसभा होती, त्याच्यात आपल्या नगर जिल्ह्यात 100 मुलामाग 40 मुली झालेल्या आहेत। त्याच्यामुळे सुरुवात शपथ घेऊन झालेली आहे ग्रामसभेची। व मी श्रीजन्माचा सन्मान करीन, श्री भ्रूण हत्या करणार नाही, त्याविषयी शपथ होती ती। आणि त्या शपथची मी क्लिप घेतली होती छोटीशी 1 मिनिटाची, आणि त्याच्यात लिखित लिहिलं का करंजी गावातील महिला ग्राम सदस्य आहे ज्या, त्याच ग्रामसभेला उपस्थित नाहीये, त्यांचे नवरे इथं उपस्थित आहे। आणि मग त्या महिला सन्मान किंवा महिलांचं ते आरक्षण काय उपयोग आहे, थोतांडाचं काय उपयोग आहे, शपथीचं काय उपयोग, असं ती क्लिप टाकली होती। तर माझ्या नवरे या शब्दावर ग्रामस्थ ज्या महिला आहे त्यांच्या नवऱ्यांनी आक्षेप घेतला, म्हणजे पतिदेव, आता पतिदेव म्हणतो, नवऱ्यावर आक्षेप घेतले म्हणून पतिदेव म्हणतो आता मी। तर मग ते त्याच्यामुळं मला इथं त्यांनी बोलवलं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आणि दादागिरी करायला लागले, माझ्याकडून माफी मागून घ्यायला लावली। त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही तसा करायचा माझ्या मते, कायदे नाही। मग मी त्यांच्या कोणत्याही याला बळी न पडता कोपरगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली। त्यांनी मग यांना बोलून घेतलं। मग त्या महिला पण आल्या, 3-4 काय असतील त्यांच्या 5, आणि मला म्हटलं ते तुझं मागं घे, नाही तर आम्ही ह्या महिलांच्या तक्रारी देऊ तुझ्या विरुद्ध, 6 महिलांच्या। तर मी म्हटलं 600 महिला घेऊन या गावातल्या, काय अडचण आहे, मी काय चुकीचं थोडी बोललेलो आहे। साहेबांनी पण समजून सांगितलं, एकच महिला असती तर तो नवरा म्हणला असता, जास्त महिला मेंबर आहे म्हणून तो नवरे म्हटला, काय अडचण आहे। पण तिथं बी तो वाद मिटाना, तरी मग एक समजूतदार म्हणून एक तिथल्या साहेबांनी, माझ्या पोलीस स्टेशनच्या साहेबांनी आणि जे आमचे बीटचे शेख सर आहे त्यांनी लय समजून सांगितलं। म्हणते अनिल शेठ काय लहान पोरासारखं भांडण आहे, 2 शब्द बोलायचे फक्त, ते नवरे शब्दावर माझी माफीने विषय संपून टाका। त्या पोलिसांच्या शब्दाला मान देऊन मी ते बोललो आणि लाईव्ह केलं आणि घरी आलो। घरी आलो, पण माझ्यावर यापूर्वी उपसरपंचांनी ब्लेम केला होता 3-4 महिन्यापूर्वी म्हणतोय मी, पण मला वाटतं ते दुसऱ्या महिन्यात केला होता। तो ब्लेम असा होता, मी पाण्याचा प्रश्न मांडित होतो, मी 2024 पासून पाण्याचा प्रश्न मांडू राहिलो सरपंचाकडं। उपसरपंचाचा माझा कधी संपर्क नाही, मी त्यांना कधी बोललेलं नाही। सरपंचच माझं ऐकत होतो, उपसरपंचाकडे मला मांडायचा काही प्रश्नच येत नाही। परंतु ते प्रश्न मांडत असताना सरपंचांनी माझ्या वेळोवेळी प्रश्न सोडवलेला आहे, पण ते काय सोडवला का परत 8 दिवसांनी ती स्थिती राहायची। मग एक दिवस ती ग्रामसभा चालू होती, मी गर्दी पाहिली, तिकडे गेलो आणि तिकडे गेलो तर ग्रामसभा चालू असताना मी म्हटलं बा आमचा पाण्याचा प्रश्न मांडा बा, आता कालपासून पण बंद आहे, 5 रुपयात 20 लिटर पाणी राहत आहे, कायम बंद ठेवायचे ते, त्याविषयी बी पण मी बोंबलायचो। मग मी तिथं गेलो तर उपसरपंच लगेच उठून म्हणले, तू ठेकेदाराकडून 50,000 रुपये मागितले व हे पाणी चालवायचे, ते आरो प्लांट चालवायचे, तरच मी आरो प्लांट चालून देईल, नाही तर चालून देणार नाही, म्हणून तू हे नाटकं करू राहिले, तू असे आरोप करू राहिला। याच्यावर सरपंच इतर सदस्यांनी लक्ष न देता परत दुसऱ्या दिवशी माझा प्रॉब्लेम सोडवला, पाण्याचं क्लिअर केलं, मी क्लिप काढली। व सरपंच साहेबांचं धन्यवाद आहे, तुम्ही खरंच लोकनियुक्त सरपंच आहे, वेळोवेळी माझे प्रश्न ऐकले, मांडले, सॉल्व केले। आणि उपसरपंचाला जरा सांगा भुकत नका जाऊ म्हणून, कारण कुठं पण भुकते आणि काही पण म्हणजे काही बोलते, त्याला काय अर्थ नाही, बिनबुडाचे आरोप करून काही उपयोग नाही। आणि भुकू नका, तुमचं घर काचेचं आहे, दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नका, अशी क्लिप टाकलेली माझी, ती सोशल मीडियावर आज पण क्लिप आहे। मग त्याच्याहून तो वाद वाढला। मग मी म्हटलं आता जशी मला महिलांच्या बाबतीत तुम्ही माफी मागायला लावली, आता माझ्यावर ब्लेम केला होता तुम्ही, आता उपसरपंचांनी
माझी माफी मागावी किंवा त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर मी उपोषणाला बसणार. अशी 28 तारखेला त्यांना, मला वाटतं मी 20-21 तारखेलाच अर्ज दिलेला आहे. कलेक्टर पर्यंत सगळे अर्ज दिलेले. त्या हिशोबाने गावात त्यांनी बी मधल्या पिरियडमध्ये त्यांना भरपूर सांगितलं उपसरपंचाला समजून, दोन्ही पार्टींनी, काळे पार्टीचे असतील, कोल्हे पार्टीचे असतील, पण ते काय म्हणजे हुकुमशाह टाईप झालेले, ते काय ऐकायला कोणाचंच तयार नाही. ते म्हणते मी माफी नाही मागणार, राजीनामा नाही देणार, तुम्हाला काय करता येईल करून घ्या. मग ते ऐकत नाहीये. गावाला बी तो प्रश्न सोडवता येत नाही. त्याच्यामुळे मी उपोषणाला ठरवलेलं आहे आणि बसणारच, आणि माझी मागणी पूर्ण करूनच घेणार. आपण जे उपोषणाला कायदेशीररित्या बसणार आहात का? काही आपण याच्या आधी म्हणजे प्रशासन असेल, प्रशासनाला निवेदन वगैरे दिलंय का? हो, तहसीलदारला दिलेलं, BDO ला दिलेलं आहे, ग्रामपंचायतला दिलेलं आहे, कोपरगाव पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, SP ला माझ्या मुलांनी मेल टाकलेले, कारण मी एवढ्या लांब लांब जाऊ शकत नाही. पोलीस मेन जे नगरचे आपले त्यांना दिलेला आहे, कलेक्टरला दिलेला आहे, त्यांच्या खालचे जे अधिकारी असतात त्यांना दिलेला आहे. जे स्थानिक लेवलचं, तालुका लेवलचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं याबद्दल काय सांगत आलं आपल्याला निवेदन दिल्यानंतर? स्थानिक म्हणजे मी तहसीलदारकडे गेलो तेव्हा त्यांनी म्हटले हे गावाचा प्रश्न आहे, हा याच्यात आमचा हस्तक्षेपचं काही काम नाही येत एवढं. हा क्रिमिनल मामला आहे, क्रिमिनल म्हणजे तुमच्यावर ब्लेम केला तर तुम्ही याच्यावर कंप्लेंट करू शकते. आणि त्यांनी त्यांच्या अर्जावर तसं त्यांच्या स्टाफला कळवलेलं होतं लिखित, हे क्रिमिनल मामला आहे, पोलीस स्टेशनला कळवा का, यांची कंप्लेंट लिहून घ्या. पण मला तशा प्रकारे पोलीस स्टेशन मधून असा फोन आलेला नाही, या तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करा, असं काही फोन आलेला नाही. पण तहसीलदारनी त्यांच्या फॉर्मवर त्यांच्याकडे जे ठेवते ना त्याच्यावर लिहून दिलेलं होतं त्यांच्या स्टाफला, पोलीस स्टेशनला कळवा हे काय क्रिमिनल मामला आहे म्हणून. पण मला पोलीस स्टेशन कोण असं काही आलेलं नाही, या तुमची तक्रार नोंदवा म्हणून. मग उद्यापासून तुम्ही ठाम आहात? ठाम आहात? ओके, एकदम ठाम आहात. ते किती दिवस लागू मग उपोषणाला?